दी कोऑपरेटिव्ह इलेक्ट्रिक सप्लाय सोसायटी लिमिटेड विटा म्हणजेच विद्युत पुरवठा सहकारी संस्था विटा सदर संस्थेची स्थापना बॉम्बे तर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1925 नुसार मान्य जॉईंट रजिस्टर कोऑपरेटिव्ह सोसायटीज बॉम्बे यांच्याकडे नोंदणी झालेली संस्था असून संस्थेची स्थापना 30 मार्च 1949 रोजी झाली आहे। वास्तविक या संस्थेच्या जागेच्या व्यवहारांमध्येही लाखो रुपयांचे अप्रत्यक्ष व आर्थिक गैरव्यवहार शासकीय अधिकारी यांनी केल्याचे यापूर्वीच निदर्शनास आले। हायकोर्टाच्या आदेशानुसार दुसऱ्यांदा संस्थेच्या जागेचा लिलाव करण्यात आलाय। या संस्थेमध्ये शासकीय अधिकारी यांनी लाखो रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास येत आहे। याबाबत सहाय्यक निबंधक विटा यांच्याकडून सदर संस्थेचा 1980 ते 31 मार्च 2019 अखेर लेखापरीक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येत आहे। सदर संस्थेचे लेखापरीक्षण सतीश परशुराम चव्हाण अप्पर लेखापरीक्षक विटा यांनी केले असून त्यांनीही अनेक गंभीर बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। याकडे मुख्यतः अव्यावसायिक यांना कोणतेही मानधन भत्ता अलाउन्स नसतानाही अवसायक यांनी 2,26,250 रुपये मानधन घेतल्याचे दिसून येत आहे। तसेच प्रवास खर्च म्हणून 30,100 रुपये उचलले आहेत। दप्तर लिखाई यांच्या नावे 78,000 रुपये उचलले। अहवाल बाइंडिंग खर्च 5,000 रुपये उचलले। वास्तविक लेखापरीक्षण फी ही 1,95,000 रुपये असताना बाइंडिंग खर्च घेण्याची काय आवश्यकता होती। सदर संस्थेच्या विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेतील खात्यामधून 2,70,000 रुपये 2009 साली उचलले असून सदरची रक्कम 2019 साली भरलेली आहे। सदर रक्कम अप्रत्यक्ष या हेडिंग खाली बॅलन्स शीटला दाखवली असून याबाबत लेखापरीक्षक व अव्यावसायिक यांनी कोणतीही FIR का दाखल केली नाही आणि सदरची रक्कम 2019 साली भरली। सदर रक्कम हे असहाय्यक व विटा बँकेचे अधिकारी यांनी संगनमताने काढल्याची शक्यता आहे, असं अरुण रोकडे यांनी जनसूर्य न्यूजवर बोलताना सांगितलंय। मी अरुण प्रभाकर रोकडे विट्यातील एक नामांकित संस्था जी दी कोऑपरेटिव्ह इलेक्ट्रिक सप्लाय सोसायटी लिमिटेड विटा ही बंद झालेल्या संस्थेमध्ये मोठ्या प्रकारचा फार मोठ्या रकमेची अफरातफर झाली असून यामध्ये अनेक शासकीय अधिकारी गुंतले आहेत। पूर्वी या संस्थेचे नाव अवसायक यांनी बदलून विद्युत पुरवठा सहकारी संस्था मर्यादित विटा असे केले। या कालावधीमध्ये म्हणजे 1980 पासून ही संस्था बंद आहे आणि या संस्थेवर अवसायक किंवा इतर जे शासकीय अधिकारी होते यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर केली आहे असे ऑडिट रिपोर्ट वरून दिसून येत आहे। 1980 ते 2019 अखेर या संस्थेचे लेखापरीक्षण सतीश परशुराम चव्हाण अप्पर लेखापरीक्षक विटा यांनी केले असून त्यांनी त्यांच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की अवसायक यांना कोणत्याही प्रकारचं मानधन भत्ता सोयी सुविधा उपलब्ध नसताना या अवसायनाच्या कालावधीमध्ये त्यांनी 2,26,250 रुपये मानधन म्हणून स्वीकारलेला आहे। तसेच प्रवास खर्च म्हणून 13,600 रुपये उचललेले आहेत। तसेच हा जो लिखाईचा खर्च म्हणून त्यांनी दप्तर लिखाई खर्च म्हणून 78,000 रुपये उचललेले आहेत। तसेच साधारण 2013 ते 2016 पर्यंत संस्थेच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती 110 खाते नंबर मधील 62,20,000 रुपये अनाधिकाराने उचलले आहे, त्याला कोणताही बेस नाही आणि सदरची रक्कम संस्था बंद केल्यानंतर 2019 ला त्यापैकी 51 लाख रुपये त्यांनी जमा केलेले आहेत। म्हणजे हे जवळजवळ 62,20,000 रक्कम यांनी अफरातफरच केलेली आहे या अवसायक यांनी। त्याची लिलावातून आलेली रक्कम 8,70,00,000 रुपये ही वास्तविक अवसायिक फंड खात्याला वर्ग करणे आवश्यक असताना सदरची रक्कम मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांच्या नावे ठेव पावती केली आणि त्याच खात्याला परत वर्ग केले गेले आहे। तसेच 2019 मध्ये या संस्थेचं विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये असणाऱ्या लॉकरमध्ये लाखो रुपयाच्या पावत्या होत्या। त्या पावत्या तसेच चांदीच्या वस्तू साधारण 5 ते 6 लाख रुपये किमतीच्या होत्या। सदर लॉकर ब्लास्ट करून फोडण्यात आला आणि त्याचा कोणताही पंचनामा केला नाही। तसेच त्यामध्ये ज्या चांदीच्या वस्तू होत्या त्या वस्तू कुठेही अवसायकांनी जमा केल्या नाहीत किंवा त्याचं व्हॅल्युएशन दाखवलं नाही। त्या वस्तूंची थोडक्यात त्या रकमेचा अपहार झालेला आहे।
4 ते 5 लाख रुपये किमतीच्या त्या चांदीच्या वस्तू होत्या. त्या बॅलन्स शीट मध्ये कुठेही 19 दिसत नाही. त्या रकमेचा कुठलाही हिशोब दिलेला नाही. तसेच ही संपूर्ण माहिती मला सहाय्यक निबंधक विटा श्री सुधीर कांबळे यांच्याकडून मिळालेली आहे. त्या संपूर्ण माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. यामध्ये जवळजवळ 40 प्रती आहेत. संपूर्ण अहवाल वगैरे यामध्ये आहे. तसेच 2019 मध्ये फेब्रुवारी महिन्यात 4 लाख रुपये त्यांनी शिवप्रताप नागरी सहकारी पतसंस्थेला दिलेले आहेत. वास्तविक 2019 ला संस्थेचं सर्व कामकाज बंद झाले असताना, सर्व येणी देणी मिटवण्याचं काम व्यवसायांच्याकडे असताना 4 लाख रुपये शिवप्रताप पतसंस्थेला चेक न दिले आणि 31 मार्च 2019 ला तीच रक्कम TDS येणे शिवप्रताप पतसंस्था असे म्हणून बॅलन्स शीटला दाखवलेले आहे. आणि ही रक्कम आता कोण वसूल करणार? आणि यांना कोणताही अधिकार नसताना अनेक रकमा उचलल्या गेलेल्या आहेत. याबाबत मी कायदेशीर कारवाई करण्याच्या मार्गावर आहे. लवकरच सर्व ह्या शासकीय अधिकाऱ्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. यामध्ये 5 ते 6 अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत की ज्यांनी यामध्ये आर्थिक गैरव्यवहार केला आहे. यामध्ये युसुफ आमिर शेख हे आऊसाहेब होते. त्यानंतर विकास जाधव, श्री RS काळेबाग, श्री सुनील मारुती चव्हाण जे त्यावेळी इथं AR म्हणून होते, जे आता सध्या जिल्हा निबंधक म्हणून नियुक्ती झालेले आहे. त्यानंतर AM मुंगसुळे आणि हे सतीश परशुराम चव्हाण हे लेखापरीक्षक जे आहेत हे सुद्धा त्यामध्ये सामील असण्याची शक्यता आहे. या सर्व शासकीय लोकसेवकांच्यावर लवकरात लवकर मी कायदेशीर कारवाई करणार आहे.